नमस्कार, मी नेहा. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. बल्ली आणि मलंग गँगचे ज्युनियर अटकेत, मुखिया मात्र फरार. 11 गुन्ह्याची उकल, जप्तीत एकही गोवंश नाही. गोवंश प्रेमींना धक्का. दिवाळीसाठी शहरात विनापरवाना थाटली मिठाई व फरसाणची दुकाने. अन्न व औषधी प्रशासन विभागाची छुप्पी संमती असल्याची चर्चा. धरणात पुरेसा पाणीसाठा, तरी 8 दिवसाआड शहराला पाणी सप्लाय. 2 दिवसाआड होणार होता पाणी पुरवठा. मनपा निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचनेला आयोगाची मंजुरी. 20 प्रभाग आणि 80 नगरसेवक, संख्या कायम. सुपर स्पेशालिटीचा मुद्दा महापालिका निवडणुकीत गाजण्याची शक्यता. मुंबई आणि नागपूरकडे रुग्णांची धावाधाव, नातेवाईक मात्र त्रस्त. आता सविस्तर बातम्या. स्थानिक गुन्हे शाखेने गोवंश तस्करी करून शेतकऱ्यांना लुटणाऱ्या बल्ली व मलंग गँगच्या ज्युनियर सदस्यांना अटक केली आहे. पण या गोवंश तस्कराच्या गँगमधील मुखिया कुठे, असा प्रश्न अनुत्तरित आहे. 11 गुन्ह्यांचा शोध लावण्याचा देखावा होत असल्याचा आरोप गोवंश प्रेमींनी खासगीत केला आहे. गोवंश तस्करीत स्थानिक गुन्हे शाखेने जवळपास 17 लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. पण यात 3 4 व्हीलर असून याची किंमत 15 लाख आहे. 1.5 लाख रुपयांची कॅश, अजून 40,000चे मोबाईल आहे. पण मुद्देमाल जप्तीत एकही गोवंश नाही, एकही हाड नाही, एकही गोवंशाचे चामडे जप्तीत नाही. त्यामुळे या कारवाईबद्दल संशय व्यक्त केला जात आहे. बल्ली आणि मलंग गँगचे ज्युनियर अटकेत असून मुखिया कुठे आहेत, असा प्रश्न पोलीस दलात चर्चेला जात आहे. अटकेतील काही आरोपी हे तडीपार असल्याची माहिती आहे, तर काहींवर वारंवार हेच गुन्हे दाखल असल्याचे चित्र आहे. त्यांच्यावर संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई होईल काय, अशी विचारणा गोप्रेमी करत आहेत. या कारवाईचे स्वागत होत आहे, पण ज्या 11 प्रकरणात नेमके किती गोवंश चोरल्या गेले याची माहिती पोलिसांनी दिली नाही की गुप्त ठेवली, असा प्रश्न विचारला जात आहे. त्याचबरोबर स्थानिक गुन्हे शाखेने 11 गुन्ह्यांची उकल केली असली तरी ज्यांचे गोवंश चोरीला गेले त्यांना किती भरपाई मिळेल आणि केव्हा मिळेल, असा प्रश्न कायम आहे. बल्ली व मलंग गँगच्या या सदस्यांपैकी नेमके इतर आरोपी कोण, त्यांच्यावर कारवाई होईल काय, अशी विचारणा गोप्रेमी करत आहेत. दिवाळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील चौकात विना परवानगी थाटण्यात आलेल्या मिठाई व फरसाणच्या दुकानांनी अक्षरशः ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ सुरू केला आहे. FDAची मूकसंमती आणि विक्रेत्यांना असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. अन्न व औषधी प्रशासनाच्या मुक्त संमतीने अकोलेकरांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. मिठाई आणि फराळाच्या पदार्थांच्या नमुन्याची तपासणीकडे विभागाचे दुर्लक्ष आहे. रस्त्यावरची धूळ, अस्वच्छता, सांडपाणी याचा थेट परिणाम विक्रीसाठी मांडण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थांवर होत आहे. विक्रेत्यांकडून ग्राहकांची दिशाभूल होत असल्याचे दिसून येते. दरम्यान परंपरागत घरकुली, करंजी, चकल्या, शंकरपाळे, अनारसे यांची परंपरा लोप लावत असल्याने नागरिक बाहेरून मिठाई, फरसाण खरेदीकडे वळले आहेत. या सवयीचा गैरफायदा घेत काही भेसळखोर व कॅटरिंग व्यावसायिकांनी दर्शनीय भागात दुकाने थाटून मोठ्या प्रमाणावर कमाई सुरू केली आहे. शहरात या भागात उभारली तात्पुरती दुकाने शहरातील प्रमुख चौकांमध्ये दसरा, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फरसाण व मिठाईची तात्पुरती दुकाने थाटण्यात आली असून खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे. शहरातील रतनलाल प्लॉट, जठारपेठ चौक, जनता भाजी बाजार परिसर, सिंधी कॅम्प, कोलखेड चौक, तुकाराम चौक, इन्कम टॅक्स चौक, दुर्गा चौक, गांधी रोड, टिळक रोड, जयहिंद चौक, खारीबावडीसह अनेक ठिकाणी दुकाने उभारण्यात आली आहेत. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा प्रकल्पात मुबलक पाणीसाठा आहे. पाऊस पडला की पाणी नदीत सोडावे लागते. परंतु असे असूनही शहरात अनेक भागात 8व्या दिवशी पाणी देत नागरिकांना त्रस्त केले जात आहे. काटेपूर्णा प्रकल्पात पाणी उपलब्ध नसल्याने आता 2 दिवसाआड पाणी सप्लाय होईल अशी चर्चा सुरू आहे. परंतु वेगळाच अनुभव शहरात काही भागात नागरिकांना येत आहे. महापालिका वितरण विभागाच्या चुकीच्या नियोजनाचा फटका अकोलेकरांना बसत आहे.
अनेक भागात नियमित पाणी पुरवठा होत नाही, म्हणून नागरिक महापालिका जलप्रदाय विभागात येऊन नाराजी व्यक्त करतात. ही ओरड थांबवून जनतेला नियमित पाणी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी जनतेची आहे. अकोला महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकींसाठी प्रशासनाने तयार केलेल्या प्रभाग रचनेला अखेर राज्य निवडणूक आयोगाने हिरवी झेंडी दाखवली आहे. मुंबईत झालेल्या आयोगाच्या बैठकीत या अंतिम प्रभाग रचनेवर शिक्कामोर्तब करण्यात आले. लवकरच मतदार यादी विभागणीचे काम सुरू होणार असल्याची माहिती आहे. सन 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीप्रमाणेच यावेळी शहरात 20 प्रभागांची रचना आणि प्रत्येक प्रभागातून 4 सदस्य एकूण 80 नगरसेवकांची संख्या कायम ठेवण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. त्यानुसार मनपा प्रशासनाने प्रभागांच्या रचनेत कोणताही बदल न करता 20 प्रभाग जैसे थे ठेवले, ज्याला आयोगाने अंतिम मंजुरी दिली. आयोगाचे अध्यक्ष दिनेश वाघमारे यांच्या उपस्थितीत झालेल्या या महत्त्वाच्या बैठकीला मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर सुनील लहाने आणि निवडणूक विभाग प्रमुख अनिल बिडवे उपस्थित होते. राज्य निवडणूक आयोगाने कोणताही बदल न करता अंतिम प्रभाग रचनेला मान्यता दिली आहे. त्यामुळे पुढील निवडणूक प्रक्रिया आणि मतदार यादी विभागणीचे काम तत्काळ सुरू होईल. प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार लवकरच म्हणजे 11 ऑक्टोबर ते 13 ऑक्टोबर 2025 दरम्यान मतदार यादी विभागणीची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. यामुळे आता मनपा निवडणुकीच्या दृष्टीने हालचालींना वेग येणार आहे. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सुपर नावापुरतेच असल्याचे चित्र आहे. पदभरतीस मान्यता न दिल्याने रुग्णांची अडचण होत आहे. अकोल्यातील रुग्ण अजूनही नागपूर मुंबईकडेच न्यावे लागत असल्याची ओरड कायम आहे. गंभीर आणि गुंतागुंतीच्या आजारांवर अतिशोषोपचार सेवा देण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेले अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न असलेले सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हे केवळ नावापुरतेच सुपर ठरले आहे. अनेक वर्षे उलटूनही अत्यावश्यक सेवा कार्यान्वित न झाल्याने जिल्ह्यातील गंभीर रुग्णांना आजही उपचारांसाठी मुंबई, पुणे आणि नागपूरसारख्या महानगरांमध्ये धाव घ्यावी लागत आहे. अतिविशेष उपचारांसाठी हे रुग्णालय उभारले असले तरी अजूनही अनेक महत्त्वाचे विभाग कार्यान्वित झालेले नाहीत. विशेषतः हृदयविकारांवरील उपचारांसाठी कुशल सर्जन उपलब्ध असूनही आवश्यक यंत्रसामग्री, ऑपरेशन थिएटर आणि सहाय्यक कर्मचारी नसल्यामुळे ओपन बायपास सर्जरी सध्या थांबलेली आहे. अत्याधुनिक सुविधांसाठी यंत्रसामग्री खरेदीची प्रक्रिया सुरू असली तरी ती अद्याप पूर्णत्वात गेलेली नाही, ज्यामुळे गंभीर रुग्णांना नागपूरला जावे लागते. सध्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये केवळ यूरोलॉजी, अँजिओग्राफी, कार्डिओलॉजी, बर्न वॉर्ड आणि प्लास्टिक सर्जरी या विभागांमध्येच उपचार सेवा सुरू आहेत. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे पदे मंजूर आहेत, पण राज्य शासनाने पदभरतीस मंजुरी दिलेली नाही. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. अब इंटरनेट महंगा नहीं, सस्ता भी और फास्ट भी, बस 8 रुपए प्रतिदिन में. इतना फास्ट इंटरनेट, हाँ, सिर्फ 8 रुपए प्रतिदिन में. पाइए 20 MBPS स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट, बिना डेटा लिमिट और बिना रुकावट. स्ट्रीमिंग, गेमिंग, डाउनलोडिंग, सब कुछ अब बिना रुके. 20 MBPS अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी. आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेट नेटवर्क से. RRC नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है. फास्ट और सस्ता अनलिमिटेड. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. शहराच्या मध्यभागी असलेल्या मुख्य मार्गावरील फ्लायओव्हरवर आज दुपारी एक मोठा अपघात झाला. टावर चौकाजवळ अग्रेसन चौकाकडून जेल चौकाकडे जाणाऱ्या एका ट्रक चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने त्याच्या अगदी मागे असलेली एका पांढऱ्या रंगाची मारुती स्विफ्ट डिझायर कार ट्रकला धडकली. भरधाव 4 व्हीलरची टक्कर इतकी जोरदार होती की कारचा पुढील भाग अर्थात बोनट पूर्णपणे चेंदामेंदा झाला आणि हेडलाईट्स फुटल्या. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार वाहतूक सामान्य सुरू असताना टावर चौकाजवळ पोहोचताच ट्रक चालकाने एकदम ब्रेक दाबले. मागे असलेल्या स्विफ्ट डिझायरच्या चालकाला सावरण्यास वेळ मिळाला नाही आणि कार थेट ट्रकच्या मागील भागावर आदळली. सुदैवाने या अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झाल्याची माहिती नाही, परंतु दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. वाहतूक पोलीस या प्रकरणातील पुढील चौकशी करत असून ट्रक चालकाची कसून चौकशी केली जाईल. शहरी रस्त्यावर वाहन चालवताना सुरक्षित अंतर ठेवणे आणि अचानक ब्रेक न दाबणे किती महत्त्वाचे आहे हे या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
ऐन दिवाळीत विक्रेत्यांनी रस्ते व्यापलेले असतात. गेल्या काही वर्षापासून हे चित्र कायम आहे. परंतु यंदा त्यात बदल दिसते. रस्ते गिळंकृत करणारे अतिक्रमण असू नये अशी अपेक्षा आहे. या दृष्टीने सोमवारपासून सुरू होणारी मोहीम उपयुक्त ठरेल का अशी चर्चा सुरू झाली आहे. महापालिका पोलीस प्रशासनाच्या समन्वयातून शहरात रहदारीला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला जातो आहे. परंतु तरीही काही रस्त्यावर अतिक्रमण दिसते. पोलिसांचे वाहन दिसले की गाड्या हटलेल्या असतात आणि काही वेळातच पुन्हा त्याच जागी अतिक्रमण होते. जयप्रकाश नारायण चौक ते पंजाब काश्मीर हॉटेलपर्यंत हा प्रकार दिसतो. याला आळा घालणे आवश्यक आहे. मध्यंतरी गांधी चौक परिसरात एका विक्रेत्याने गांधीगिरी केली होती. प्रशासनाने विक्रेत्याच्या खुले नाट्यगृह परिसरात जागा उपलब्ध करून दिली होती. परंतु त्या ठिकाणी प्रतिसाद मिळत नाही अशी सबब पुढे करून विक्रेते रस्त्यावर येऊन माल विकतात. ही प्रवृत्ती मोडून काढणे गरजेचे आहे. सोमवारपासून सुरू होणारी मोहीम त्या दृष्टीने उपयुक्त ठरावी अशी अपेक्षा आहे. शहरात सर्वत्र अतिक्रमण विरहित रस्ते आवश्यक असून रामद्वार, श्रीकृष्ण द्वार समोरचे अतिक्रमण काढण्याची गरज असून इंदोरी गल्लीत अतिक्रमण वाढले आहे. अश्विन महिन्यातील पौर्णिमा अर्थात कोजागिरी पौर्णिमा ही धार्मिक आणि सामाजिक दृष्ट्या महत्त्वाची असतानाच यावर्षी महाराष्ट्रातील स्थानिक राजकारणाने या उत्सवाला नवी दिशा दिली आहे. आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांनी कोजागिरीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या मसाला दूध वाटप आणि जागर कार्यक्रमामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. पारंपरिक सणामध्ये आता राजकीय उकड्या वाढल्याचे चित्र आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने विविध वाडामध्ये आणि ग्रामीण भागांमध्ये मोठे मोठे सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले. महापालिका तसेच जिल्हा परिषदेचे इच्छुक उमेदवार या कार्यक्रमात पुढाकार घेत आहेत. मतदार आणि स्थानिक कार्यकर्त्यांशी संपर्क वाढवण्यासाठी हा सण राजकीय मुहूर्त ठरला आहे. मोठ्या प्रमाणात दूध वाटप, ऑर्केस्ट्रा आणि कार्यकर्त्यांच्या भोजन व्यवस्थेवर होणारा खर्च पाहता अनेक भागांमध्ये निवडणुकांच्या खर्चाला अप्रत्यक्षपणे सुरुवात झाली असल्याची चर्चा आहे. कोजागिरी पौर्णिमा ही केवळ चंद्राच्या प्रकाशात दूध पिण्यापुरती मर्यादित न राहता ती स्थानिक राजकारणाची नांदी ठरली आहे. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. अब इंटरनेट महंगा नहीं, सस्ता भी और फास्ट भी, बस 8 रुपए प्रतिदिन में. इतना फास्ट इंटरनेट, हाँ, सिर्फ 8 रुपए प्रतिदिन में. पाइए 20 MBPS स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट, बिना डेटा लिमिट और बिना रुकावट. स्ट्रीमिंग, गेमिंग, डाउनलोडिंग, सब कुछ अब बिना रुके. 20 MBPS अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी. आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेट नेटवर्क से. आरआरसी नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है. फास्ट और सस्ता अनलिमिटेड. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. रविवार 12 ऑक्टोबर पासून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी महालक्ष्मी पूजन अर्थात ज्येष्ठा, कनिष्ठा, गौरी पूजन या 3 दिवसीय व्रताला सुरुवात होत आहे. ही पूजा सप्तमी, अष्टमी आणि नवमी या तिथीवर केली जाते. आज रविवार सायंकाळी गौरीचे आगमन होईल. त्यानंतर सोमवारी महाप्रसाद असतो आणि मंगळवारी व्रताची सांगता केली जाते. ज्या कुटुंबात काही कारणास्तव वेळेवर हे व्रत होऊ शकले नाही ते याच कालावधीत पूजन करून व्रताची परंपरा पूर्ण करतात. या महालक्ष्मी पूजनामध्ये 8वीच्या पूजेचे विशेष महत्त्व आहे. अनेक कुटुंबांमध्ये महालक्ष्मी पूजन म्हणून तर काही कुटुंबांमध्ये 8वीची पूजा अत्यंत भक्तिभावाने आणि यथासांग केली जाते. या व्रताचा एक भाग म्हणून काही ठिकाणी हत्तीची पूजा करण्याची परंपरा आहे. नवमी तिथीला महालक्ष्मी व्रताची सांगता केली जाते. या दिवशी दुपारी पुनरागमनायचं असे म्हणून हत्तीचे विसर्जन केले जाते. हे व्रत सुरू असतानाच आता घरामध्ये दिवाळीची चाहूल लागली आहे. घरांची स्वच्छता आणि रंगरंगोटीची कामे वेगाने सुरू आहेत. कुटुंबावर लक्ष्मीची कृपा कायम राहावी, घरात धनधान्याची भरभराट व्हावी, याच मंगलमय हेतूने ही व्रतवैकल्य मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहेत. खामगाव येथील श्री मोठी देवी सार्वजनिक उत्सव मंडळाच्या वतीने कोजागिरी पौर्णिमेपासून सुरू झालेल्या शांतता उत्सवात शनिवार 11 ऑक्टोबर 2025 रोजी आयोजित केलेल्या महाप्रसादाचा हजारो भाविकांनी मोठ्या भक्तिभावाने लाभ घेतला. 118 वर्षाची ऐतिहासिक परंपरा असलेल्या या शांती उत्सवासाठी जलालपुरा येथील जगदंबा देवीच्या दर्शनाकरिता राज्यभरातून दररोज हजारो भाविक येत आहेत.
उत्सवाच्या 6व्या दिवशी म्हणजेच शनिवारी मंडळाच्या वतीने भाविकांसाठी महाप्रसादाचे भव्य आयोजन करण्यात आले होते। गेल्या 2 दिवसांपासून मोठी देवी विश्वस्त मंडळ अविरतपणे हा महाप्रसाद बनवण्याच्या कामात व्यस्त होते। महाप्रसाद वाटपावेळी हजारो भाविकांना पोळी, काशीफळाची भाजी, मसाला भात आणि बुंदीच्या प्रसादाचे वितरण करण्यात आले। सकाळी 11 वाजता मोठी देवीची आरती करण्यात आल्यानंतर देवीला नैवेद्य दाखवण्यात आला आणि त्यानंतर महाप्रसाद वितरणाला सुरुवात झाली। महाप्रसाद घेण्यासाठी भाविकांच्या सकाळपासूनच लांबच लांब रांगा लागल्या होत्या। यावेळी खामगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी मंडळात जाऊन मोठी देवीचे दर्शन घेतले आणि त्यानंतर स्वतः भाविकांना महाप्रसादाचे वितरण केले। यावेळी माजी नगराध्यक्ष श्रीमती सरस्वती खासने, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मनोज वानखडे, पंजाबराव दादा देशमुख, रोहित राजपूत, पवन पचरेवाल यांच्यासह मोठी देवी विश्वस्त मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। येत्या 15 ऑक्टोबर रोजी सत्यनारायणाची पूजा आणि 16 ऑक्टोबर रोजी मोठ्या देवीच्या शांती उत्सवाची समाप्ती होणार आहे। समारोपाच्या दिवशी दुपारी 12 वाजता देवीची आरती करून भव्य विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार आहे। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला। बल्ली आणि मलंग गँगचे ज्युनियर अटकेत, मुखिया मात्र फरार। 11 गुन्ह्याची उकल, जप्तीत एकही गोवंश नाही। गोवंश प्रेमींना धक्का। दिवाळीसाठी शहरात विनापरवाना थाटली मिठाई व फरसाणची दुकाने। अन्न व औषधी प्रशासन विभागाची छुप्पी संमती असल्याची चर्चा। धरणात पुरेसा पाणीसाठा तरी 8 दिवसाआड शहराला पाणी सप्लाय। 2 दिवसाआड होणार होता पाणी पुरवठा। मनपा निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचनेला आयोगाची मंजुरी। 20 प्रभाग आणि 80 नगरसेवक, संख्या कायम। सुपर स्पेशालिटीचा मुद्दा महापालिका निवडणुकीत गाजण्याची शक्यता। मुंबई आणि नागपूरकडे रुग्णांची धावाधाव, नातेवाईक मात्र त्रस्त। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। 2,39,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा। तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल। लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन। पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात। तोवर नमस्कार।